ध्याने ते सुख आसनी शयनी हरी सुख भावले गोकुळीच्या गवळिया गोपी गोधना सकळा बापर खुमा देवीवरू विठ्ठले ते सुख सवंगडिया तिथले हरी 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 सुख भावले हरी सुख वंशी विभूषित करा नवनीरदाभा पीतांबरा गरुडबिंब फलाधरोष्ठा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। माझी वाणी तुझे नमो सद्गुरु
सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शरण शरण एकनाथा चरणी माथा ठेविला नका पाहून दोष झालो दास पायाचा श्रीराम. या भूमीमध्ये आलो आणि श्रीरामांचा जय घोष झाला नाही तर अपूर्णता राहील. श्रीरामचंद्र कृपालु भजू मन हरण भव भय दारुणम नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम श्रीराम श्रीराम. योगिया मुनिजना ध्यानी ते सुखासनी शयनी हरि सुख भावले रे हरि सुख भावले रे. प्रस्तुत प्राप्त चिंतन रूपी सेवेसाठी आपल्या समोर जो अभंग वाचून दाखवला अथवा या गुणीजनांनी राग बैरागीमध्ये गाऊन दाखवला. हा अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती मुक्त कैवल्य तेजोनिधी किंबहुना महाराष्ट्राला नाही संपूर्ण विश्वाला विकू थोडा कमी करायचा होता. शहाणे करणारे ज्ञानी करणारे ज्ञानेश्वर महाराज. वेळ कमी आहे पुढे हा कमी करा अजून कमी करा आवाज कमी करा लोकांना स्पष्टतेने ऐकायला यायला पाहिजे. पण तो पुढून हा आवाज घुमतो की काय हा त्याच्यामुळे अच्छा अच्छा विकू कमी करा लोकांना ऐकू येऊ द्या. हे व्यवस्थित वेळ कमी आहे आणि खरोखर चिंतन सुरू झाल्यानंतर झालंच आता सुरू आपल्याला कळेल की किती एका मिनिटाची किंमत आहे नक्की कळेल आपल्याला. म्हणून अगोदरच काही गोष्टी ज्या निषेधात्मक आहेत त्या अगोदर बोलून जातो. पुण्यामध्ये एक 4-5-10 दिवसापूर्वी एक मनोरंजनाचा खेळ झाला आणि काही तथाकथित बुद्धिवादी एकत्र आले. बुद्धी कमी न वादी जास्त त्यामुळे बुद्धिवादी बुद्धी तशी त्या मानाने कमीच. कारण बुद्धीची व्याख्या जर कळून घ्यायची असेल तर मौलींकडून कळून घ्यावं लागेल ते आपल्याला. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. आता जे तिथंच थांबा म्हणजे आपल्याला विक्षेप होणार नाही. आणि मुलांना सुद्धा तिकडेच ठेवा थांबवून घ्या. एक ध्यानात घ्या परमार्थ खेळीमेळीनं करायचा असतो परमार्थाचा पूर खेळ करायचा नाही. थोडीशी मर्यादा ठेवूया आपण की कुणीतरी येत आहे कुणीतरी जात आहे काहीतरी होत आहे असं 1 तासभर याचे गांभीर्य राहायला पाहिजे. आपण ठेवूया ते. खूप सुंदर वातावरण आहे तर तेवढं थोडंसं झालं तर छान होईल. तर पुण्यामध्ये येऊन आणि एक मुहू धातू आहे संस्कृतमध्ये मुह्यते म्हणजे वेडे होणे आसक्त होणे त्याच्यापासूनच शब्द बनतो मूढ आणि त्याच्यानंतर तो शब्द जातो मुग्धतेकडं. थोडं वेगळं बोलायचं आहे गणेश महाराज. बाळा प्रौढा आणि मुग्धा आणि ओवाळेती परमानंदा. भक्त मुग्ध होतात परमात्म्यामध्ये. परंतु पुण्यामध्ये तथाकथित मुग्धा कर्णिक नावाची बाई एक आणि तिने सांगितलं की वारकरी संप्रदाय जो आहे आता तो कालबाह्य झाला आहे. खरं तर त्याच्यासाठी एक स्वतंत्र 2-3 कीर्तन करावं लागेल बरं का. आणि हे याच्यासाठी आलाय बरं का ओढून ताणून आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराजांना ही बाई आडाणेश्वर म्हणते. जगद्गुरु तुकाराम महाराजांना फुकाराम म्हणते. या बाईला कसं कळावं. या महाराष्ट्राचा श्वास ज्ञानोबाराय आहे तर महाराष्ट्राचा प्रश्वास जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. विद्यावाचस्पती अण्णा म्हणायचे
महाराष्ट्राची जगण्याची तार जर आपण पाहिली तर जसं महाराष्ट्राचं जगणं म्हणजे विजेची तार आहे, तर त्या विजेच्या तारातील वीज जर कोण असेल तर ते ज्ञानोबा तुकाराम आहेत. किंबहुना या महाराष्ट्राला जगणं शिकवलं, या महाराष्ट्राचं जिवंतपण ज्ञानोबा तुकोबाराय आहेत. आणि म्हणून बऱ्याच बोलल्या त्या बाई वारीविषयी बोलल्या, अरे वारी म्हणजे काय? अद्वैत. वारीचा एका वाक्यामध्ये जर उल्लेख करायचा तर वारी म्हणजे काय? अद्वैत. हजारोचा समाज वारीला निघतो. सकाळी 3 वाजेपासून आंघोळी, 2-3 वाजेपासूनच आंघोळीची लगबग सुरू होते. एकच टँकर आणि एका नळाखाली स्त्री आंघोळ करते, एका नळाखाली पुरुष आंघोळ करतो. पण आंघोळ करत असताना पुरुषाच्या ठिकाणी पुरुष भाव नाही, स्त्रियांच्या ठिकाणी स्त्री भाव नाही, उरते फक्त माऊली. ही वारीतली अद्वैतता आहे. कसं कळणार तुम्हाला हे सगळं? कसं कळणार? माऊलीच म्हणताय, विश्वाचे आयुष्य जेने उजळे, तो सूर्य उदयला देखून सवेळे, पापिया फुटती डोळे. कुणाचे? डुडुळाचे. माऊली सांगून ठेवलंय अगोदरच. असोत हे वयाने कायसे मूर्खाची बोलणे, वाया वाढविता वाणी शिने लहान. मूर्खांच्या गोष्टी जास्त करत गेले की वाणीला शिन होतो. पण काय होतंय सर, बरेच वेळेस आपण यांना प्रत्युत्तर देत नाही, म्हणून हे मराठी भाषेमध्ये म्हणायचं तर माज चढतो यांना. साधारणतः उत्तर त्याचे द्यायला पाहिजे, साधारणतः. आणि वारकरी संप्रदायावर कितीतरी आसमानी सुलतानी कितीतरी संकट या काळामध्ये आलेत, हजारो वर्षापासून येत आहे, तरी हा वारकरी संप्रदाय वाढत आहे, झळाळत आहे. वारकरी संप्रदायाचं कोणी वाकडं करू शकत नाही. का? हा स्वतः भगवंताने निर्माण केलेला आहे, संतांनी निर्माण केलेला आहे. म्हणून काही घाबरायचं गरज नाहीये. फक्त ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे आणि सेवेसाठी घेतलेला अभंग मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे ज्ञानोबारायांचा आहे. आणि म्हणून मला ते आडणेश्वर लक्षात आलं, बाकी काय नाही. असो, असा हा ज्ञानेश्वर महाराजांचा गोड अभंग आहे. खरं तर सुरुवातीलाच थोडं नकारात्मक बोललोय, वृत्ती खराब होते. चांगलं बोलूया, खूप चांगलं बोलूया. खरं तर व्यवहारात रिजित असे आहे आता आजच्या काळामध्ये गणेशजी, मार्केटिंग जर करायची असेल तर पॉझिटिव्ह नाही बोलायचं, नकारात्मक बोलायचं. कीर्तनामध्ये सगळे मंत्रमुग्ध झाले. आता हे युट्यूब आहे ना, हा काय म्हणले? नाही टाका ना, काय हरकत आहे, टाकायला पाहिजे. आम्ही काही कालबाह्य बोलत नाही, फक्त तुमच्यासाठी सांगतो. जे कीर्तन तुम्ही रेकॉर्डिंग करताय आणि त्या रेकॉर्डिंग करत असताना त्याला जर थंबनेल आणि खाली जर तुम्ही शीर्षक लिहिलं, कीर्तन खूप सुंदर झालं, व्ह्यूअर्स नाही मिळणार. लिहावं लागतंय कीर्तनात राहडा झाला. महाराज खूप सुसंस्कृत होते, महाराज खूप चांगले बोललेत, नाही होणार व्हायरल. महाराज हरामखोर म्हणले, हे जमाने. मग कीर्तनामध्ये सगळे आनंदाने थांबले, नाही जमणार. कीर्तनामध्ये माणसांनी टाळ एकमेकांना झोडून एकमेकांच्या डोक्यात टाकले, व्हायरल. साधारणतः आजचा हा जो कलियुग आहे ना, माणसं कडवड बनत चाललेत आणि सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकतेकडे धाव जास्त आहे. पण तरीही या नकारात्मकतेच्या काळामध्ये सकारात्मकता पसरवायला पाहिजे आपण. आणि त्याचं काम वारकरी संप्रदायाचे संत करताय. म्हणून सकारात्मक बोलूया जास्तीत जास्त. नकारात्मकता आहेच आहे, किंबहुना इथून उठल्यानंतर घरी आहेच ती नकारात्मकता म्हणतोय मी. कारण घर भरलं आणि तोंड धरलं असं झालंय आमचं. फोटोग्राफरला सुद्धा म्हणावं लागतं, भैयाजी स्माईल प्लीज. अपमान आहे आमचा हा, की एका फोटोग्राफरने सांगावं. फोटोग्राफर मला इथं म्हणत होते आता की दर्शन सुद्धा सगळं आर्टिफिशियल होत आहे, किंवा दर्शन तरी त्याला त्याच्या मनाने घेऊन देऊ जा बरं का. तर ते दर्शन सुद्धा इकडंच बघून असं नको व्हायला. असो, संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग बरंच मध्ये आलं या स्पेसमध्ये. या अभंगाच्या माध्यमातून जो श्रीकृष्ण भगवंत मननशील मुन्यांना योग चित्तवृत्ती निरोधाहा, ज्याने आपल्या अंतकरणाचा निरोध केला, अशा योग्यांना सुद्धा दुर्लभ असलेला तो श्रीकृष्ण भगवंत
गोकुळामध्ये असलेले भाविक जन भक्तजन यांच्यासाठी कसा सुलभ झाला त्याचं गोड चित्रण माऊलीने या अभंगामध्ये केलेलं आहे. या अभंगाचं चिंतन यथामते यथावकाश आपल्याला करायचं आहे. आवाज अजून जास्त आहे का थोडासा? संत सम्राट भगवान ज्ञानेश्वर महाराज, वैराग्य राग रसिक तुकोबराया, शांती ब्रह्म एकनाथ महाराज हे म्हटल्याशिवाय डॉक्टर महाराज मागे उभे राहत नाहीत. म्हणून ते येण्यासाठी हे सगळं घ्यावं लागतं अगोदर. वारकरी संप्रदायाचं आराध्य देवत रुक्मिणी प्राण संजीवन भक्तवांछा कल्पतरो करुणा सिंधू कृपा सिंधू पांडुरंग परमात्मा यांच्या असीम अपार अहेतुकी दयेमुळे करुणेमुळे या पवित्र कालामध्ये चैत्र मासामध्ये या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून आपण भगवंताचं चिंतन करण्यासाठी, संतांचे गुणानुवाद गाण्यासाठी, संत वाङ्मयाचं पारायण आणि पारायण करता करता नारायण होण्यासाठी प्रवृत्त झालोय. हा आपल्या जीवनातील परमभाग्याचा क्षण आणि या क्षणातील प्रत्येक जाणारा जो काळ आहे तो आनंदाचा आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूंच्या पादस्पर्शाने पुनीत झालेला अतिशय क्रांतिकारी संत मुनी अगस्ती मुनींच्या तपश्चर्येने आणि कृतीने पावन झालेला हा भाग पवित्र सलीला प्रवरा नदीच्या तीरावर निमगाव पागा बुद्रुक या ठिकाणी भगवंताच्या असीम कृपेने, संतांच्या आशीर्वादाने, सर्व गावकऱ्यांच्या एकत्रीकरणाने सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, अनेक वर्षापासून सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी अतिशय उत्सवपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न होतोय. त्यातील काल्याच्या कीर्तनासाठी थोडंसं बाळा आता तुला टाळ वाजवायचा काय? मग ये आणि परत जाता येणार नाही खाली. मग ये, मग तिकडून जा, येऊ द्या त्याला, फक्त तिकडून रस्ता द्या. खरं तर त्यांची येण्याची गरजच आहे इथवर. कीर्तन म्हणजे एक धारा असते, चाचणी असते. लागली तर सहज लागून जाते, लागली नाही तर जे करणारे त्यांना कळतं ते दोन म्हणजे धारा तुटू देऊ नका. या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने थोडंसं दुपारच्या वेळेमध्ये न येता संध्याकाळच्या वेळी आपण सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत. का आलो त्याचंही कारण थोडंसं सांगायला पाहिजे आणि ते शास्त्रीय पद्धतीनं सांगायला पाहिजे. महाराज, भगवान श्रीकृष्णाने ज्या लीला केल्या त्या लीलेमध्ये दोन लीला अतिशय महत्वाच्या आहेत. सगळे मुद्दे स्पष्ट करत जाऊया. अनंत लीला भगवंताने केल्या त्या अनंत लीलेमधील दोन लीला अतिशय महत्वाच्या आहेत. मी थोडा अजून कमी केला तर चालेल. एक काल्याची लीला आहे आणि एक रास लीला आहे. खूप चांगला ऐकायचा. काल्याची लीला फक्त गोपाळांसाठी आहे आणि रासलीला फक्त गोपींसाठी आहे. हे काय फक्त पंक्तीचे विषय नाही आहे, तिथं मानसशास्त्र आहे. याचं कारण असं आहे की पुरुषाचं मानसशास्त्र वेगळं आहे आणि स्त्रियांची मानसिकता वेगळी आहे. म्हणून आमच्या ऋषीमुनींनी सांगितलं, सर आपण माझ्या समोर आहात म्हणून थोडंसं बोलतो. शिक्षण दोघांना सारखं नाही देता येणार. मॅकेले शिक्षण मध्ये करता येईल ते, पण आमचे ऋषीमुनी असे म्हणाले की स्त्रियांची मानसिकता वेगळी आहे, त्यांना ते शिक्षण द्यावं लागेल. आणि पुरुषांची मानसिकता वेगळी आहे, त्यांना पुरुष प्रधान शिक्षण द्यावं लागेल. आम्ही काय करतोय, आम्ही दोघांना एक शिक्षण दिल्यामुळं मुलं मुली होत चालले जवळपास. मागून जर पाहिलं तर ती मुलगी का मुलगा काहीच कळत नाही, एवढं केस त्याचे मागून. आणि मुलं होत चालले. कीर्तनामध्ये एक छोटंसं लेकरू असं हलवत होतं सारखं, जसं तुमचे हलताय सध्या असे सारखं हलत होतं. कीर्तन करायला त्याचा विक्षेप व्हायला लागला. त्याने म्हटलं हे मुलगा कुणाचा आहे, आवराव त्याला जरा. पाठीमागे एक व्यक्ती बसलेला होता. म्हणून महाराज अहो तो मुलगा नाही मुलगी आहे ती. अरे म्हटले मला कळलंच नाही. बरं म्हटले मग ती मुलगी आहे तर मग तुम्ही वडील आहात का तिचे? ते म्हणले ईश्य मी आई आहे. कळाला की नाही काय माहिती. साधारणतः या समस्या निर्माण व्हाव्या की आता कसं ओळखावं. हा कशाचा परिणाम? हा परिणाम असा आहे की स्त्रियांच्या अंगाने स्त्रियांनी विकसित व्हावं
हे शिक्षण नाही दिलं आम्ही. परंतु आमचे श्रीकृष्ण भगवंत म्हणतात की या लीला करत असताना पुरुषांसाठी जी लीला आहे ती लीला गोपाळ काल्याचीच लीला, आणि गोपींसाठी जी लीला करायची त्या लीलेचं नाव आहे रासलीला. काल्याची लीला जी झाली, काल्याचा प्रसंग जो झाला तो दुपारी झाला. मी नकारात्मक तर बोलत नाही, मला थोडं वेगळं बोलायचं पुढे, तुम्ही घाबरू नका. अजून मी बरोबर आणतो तिथं. काल्याची लीला कधी झाली? दुपारी झाली. कारण गायी वळण्यासाठी दुपारी जायचं असतं, संध्याकाळी गायी कोणी ओळीत नव्हती बरं का तेव्हा. आपण म्हणून काला जो केला तो दुपारी केला. झाली आता वेळ म्हणून ती अनाशी दोऱ्या. खूप गोड आहे होय सगळं. पूर्वीच्या लोकांना जेवणाच्या वेळी कळत होत्या. आजचे लोक पदार्थ पाहिले की जेवायला बसतात, आणि त्याच्यामुळे एवढ्याने पोट झालेत. मला एक म्हटले, महाराज तोंड सांभाळून बोला बरं का. मी वाढू द्या अजून थोडंसं. पुण्याला मला म्हटले, महाराज जरा चुकीचं बोलू नका. मी चुकीचं बोलणार नाही, परंतु तुम्ही जोपर्यंत एवढे मोठे पोटाचे आहेत, लोक तुमच्या समोर नाही पण मागं हसत असतील, आणि गेल्यानंतर ही ते 4 लोक तुम्हाला शिव्याच घालतील. पूर्वीच्या लोकांना जेवणाच्या वेळा कळत होत्या. म्हणून गायी चरण्यासाठी निघून गेल्या की मग श्रीकृष्ण भगवंत सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करायचे, आणि दुपारच्या वेळी नाश्ता नाही जेवण करायचे. म्हणून काला जो करायचा तो कधी करायचा? दुपारी 12 वाजता करायचा. आणि श्रीकृष्ण भगवंताने गोपींसाठी जी रासलीला केली ती रासलीला केली रात्री. श्री भगवान वाच श्री शुकोवाच भगवान पिता रात्रि शरदोत्फुल्ल मल्लिका विक्षरन्ति मनश्चक्रे योगमायामुपाश्रिता. संध्याकाळी गोपींसाठी लीला केली, आणि काल्याची लीला केली ती दुपारी केली. आता आपल्याकडे काला संध्याकाळी होतोय. तुम्हाला याचं काही उत्तर देता येईल का तुम्हाला? हो, देता येईल. अनेक प्रकारे उत्तर देता येईल. हिंदू सनातन धर्म जो आहे ना तो लवचिक आहे. त्याने वेळोवेळी माणसांच्या गरजा बघून तो बदलला. आमच्या धर्मामध्ये कट्टरता नाही, बाबा वाक्य प्रमाणम नाही, जे घडलं तसंच नाही. ऐका, आमचे साधू संत आणि भगवंत म्हणाले, माणसं जर माझ्यासारखे होऊ शकत नसेल तर मी माणसांसारखा होईल. कोणीतरी टाळे वाजवतंय, पण ते वाजवत असताना त्याच्यात थोडा दम असू द्या, अधुरं करू नका. एकतर वाजवाच, नाहीतर वाजूच नका, आणि वाजवलं तर पूर्ण अर्थाने व्हायला पाहिजे. ते अर्ध नाही. काय चाललो सर? विठाला विठाला देव माणसासारखा झाला. आता तो आमचा मुलगा बसलेला आहे, आळंदीला होता, गीता पाठ आहे ना. मला असा श्लोक सांगायचा की भगवंत माणसासारखा झाला, परंतु आसुरी प्रकृतीच्या माणसांनी ज्यांचे कर्म मोग आहे, ज्यांच्या आशा मोग आहे, असे मोघाशा मोग कर्माणो मोघाशा मोग ज्ञान विचेतसः राक्षसीम मासुरीम चैव प्रकृतीम दैवीम नाही, प्रकृतीम मोहिनीम श्रिता. असं मोघाशा मोग कर्माणो मोग ज्ञाना विचेतसः. राक्षसी आता तिथे राक्षसी मासुरींचैव प्रकृतीम मोहिनीम श्रिता. जरा कठीण होईल सर सगळ्यांसाठीच, मी सोपं करतो पुढं. एक सांगू, माणसामध्ये देव आहे हे दाखवण्यासाठी देव माणूस झाला. मनुष्याच्या अल्पबुद्धीनं देवाला सुद्धा माणूस करून टाकला. विठाला विठाला. अर्थात त्या बोलण्याचा अर्थ असा आहे की भगवंत म्हणतो, तू नाही येऊ शकत ना माझ्यापर्यंत, मी येईल तुझ्यापर्यंत. काला करण्यासाठी दुपारी तुला समस्या होते ना, मी संध्याकाळी काला करायला तयार आहे. हे सनातन धर्माचं वैभव आहे की तो लवचिक आहे, तो
तो इतका कठीण नाही की सर्वसामान्य मनुष्य तिथपर्यंत जाऊ शकणार नाही. आणि म्हणून मला वाटतं संध्याकाळी आपण हा जो काला घेतलाय हे काय नियमाच्या बाजूला नाही आहे. किंबहुना काला म्हणजे काय नुसत्या भाकरी खाणं आणि काला म्हणजे काय नुसते पंक्ती नाही. काला म्हणजे भगवंताशी एकरसता मी पुढे बोलणार आहे. तो काला करून घेण्यासाठी कशाला काळ वेळ पाहिजे हो, प्रत्येक क्षणाला तो होऊ शकतो. आणि दुसरा भाग असा आहे की संध्याकाळी का हा काला होत असेल सर, कारण पुरुष पाहिले तर मला मोजता येईल, पण माता वर्ग जर पाहिले तर भरपूर गर्दी आहे. भगवंताला सुद्धा वाटलं की जो काला पुरुषासाठी करायचा त्यांना गाव हिंडायला दिवस पुरत नाही, त्यांचं जाऊ द्या. परंतु त्या बिचाऱ्या काम करतात, शेतात जातात, आणि त्यांच्यासाठी जर काला असेल तर त्यांना त्या काल्याचा पूर्ण उपयोग व्हायला पाहिजे. म्हणून त्या भगवंताचे संकेत आहे की निमगावचा काला दुपारी नाही, संध्याकाळी. या टाळ्या खऱ्या अर्थाने माता वर्गाने वाजायला पाहिजे की त्या भगवंताने, अदृश्य भगवंताने विचार केला की काल्याच्या अधिकारी या गावामध्ये माता वर्ग आहे, इथं संख्या त्यांची जास्त आहे, आणि किंबहुना त्यांच्या अंतःकरणाला गोपी भावच आहे. आणि गोपींसाठी मी जी लीला केली होती ना ती रासलीलाच होती, ज्या माध्यमातून भगवंताने सगळ्या गोपींना रसमय करून टाकलं, भगवंतमय करून टाकलं. चुकीचं सांगता तो आमच्याकडे 70 वर्षापर्यंत जे चित्रपट आले ना त्या चित्रपटामध्ये आजच दाखवलं जाळीवाला टोपीवाला अतिशय सज्जन, पुजारी मात्र आओ आओ शहरजी प्रसाद ले लो. म्हणजे तो जवळपणे हसू द्या, त्यांना मोकळं होऊ द्या. तुम्ही जर त्यांना दाबून ठेवलं तर ते वेगळं कुठून तरी निघेल, हसू द्या त्यांना. आणि हसण्याच्या ठिकाणी हसणार नाही तर रडतील का? धर्म एवढाही कठीण नाही. लोकांना असं वाटतं की महाराज म्हटलं की तो रडक्या चेहराचाच पाहिजे जवळपास. साधारणतः एवढं गांभीर्य आणायचं की माणसांनी हसायचंच नाही असं नको. किंबहुना खरा परमार्थ ज्याला कळाला ना त्याचा प्रत्येक क्षणाचा उत्सव होतो. गायनाचे उडे आपुलिया छंद मनाचा आनंद आवडीन. गायनाचे उडे आपुलिया छंद मनाचा आनंद आवडीन. प्रसन्नतेनं राहत जा. अजून एक सांगू का, दुःखी असणारे माणसं सगळ्या जगाला दुःखी करून टाकतात. काय नाराज राहणारे माणसं, दुसरे माणसं हसले तरी त्यांना प्रॉब्लेम होतो बरं का महाराज. म्हणून फ्रेश राहायला पाहिजे आपल्या चेहऱ्याने. अजून एक वाक्य सांगू, स्वामी विवेकानंद म्हटले ज्या दिवशी तुमचा चेहरा उदास असेल ना त्या दिवशी घरामध्ये कडी लावून बसा. उदास राहण्याचा तुम्हाला अधिकार असेल, जगाला उदास करण्याचा काही अधिकार नाही तुम्हाला. तुमचे ते चेहरे घेऊन जाऊ नका की ज्याने दुसरे लोक उदास होतील. जमत असेल तर जगाला प्रेम वाटा, जमत असेल तर जगाला हास्य वाटा. कशासाठी आहे पण हसू द्या त्यांना. सत्तर वर्षापर्यंत काय झालं ते पाहतो, सांगत होतो मी आपल्याला. आणि त्या पिक्चर मधला जो ठाकूरजी असायचा म्हणजे क्षत्रिय, तो जवळपास लोकांना लुटणाराच. मंदिरामधला पुजारी तो लालचीच. साधारणतः 70 वर्षापर्यंत हिंदू धर्मातले माणसं सगळे चुकीचे कसे आणि बाकीचे जे माणसं आहेत गॉड वगैरे ते योग्य कसे आहेत डोक्यात बिंबवलं आमच्या. हे कशासाठी मी बोलतो, एक चित्रपट आला होता मागे, त्याच्यामध्ये तो सलमान खान म्हटला होता जहां देखो वहां रास लीला है, क्या करू साला कॅरेक्टर ढिला आहे. त्या मूर्खाला कोणी सांगावं की कॅरेक्टर खूप पक्का असावं लागतं रासलीलेसाठी, खूप पक्का असावं लागतं. किंबहुना कामाला सुद्धा आव्हान दिलं होतं श्रीकृष्ण भगवंताने. रासलीलेचा प्रसंग कामाला पराजित करण्याचा आहे, कामाचा नाही. तो कामाला आव्हान दिलं होतं की सगळं वातावरण कामाचं तू निर्माण करा आणि या काळामध्ये विकार उत्पन्न करून दाखव. कामाला तो विकार उत्पन्न करता आला नाही म्हणून भगवंताच्या पोटी आला होता प्रद्युम्न म्हणून पुढे, लक्षात ठेवा. म्हणून ती कामाची लीला नाहीये, ती काम विरहित होण्याची लीला आहे. बघू ना, एक एक गवळणी एक 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 गवळणी
त्या शब्दांकडे लक्ष द्या. नुसता गोंधळ नसावा. वा, शब्दांचे अर्थही आमच्या अंतःकरणामध्ये ऐकता ऐकता निर्माण व्हायला पाहिजे. एका जनार्दनी रास मंडळ रचिले, तिकडे पावे तिकडे अवघे ब्रह्मची फुलले. काय हा रास नेण्याचा आनंद आहे. नाथ महाराज म्हणतात जिकडे पावे तिकडे ब्रह्मची कोंडले, सर्वम खलुदम ब्रह्मणे हा नानास्ति किंचन. त्याचा मराठी अनुवाद आहे हा. तोच परमात्मा सगळीकडे आहे. मत्तः परतरम नात्म्यात किंचिदस्ति धनंजय, मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणायव. तिकडे पाहावे तिकडे अवघे ब्रह्मची कुंडले, वाजवितो वेणू वाजवितो वेणू वाजवितो वेणू वाजवितो वेणू, काना काना श्री हरी राधे 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 मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी मुकुंद मुरारी नाचण्याचे अभंग हे बरं का. नृत्य जर करायचं असेल तर नृत्य करण्याचे हे अभंग आहे. आम्ही ज्या अभंगावर नाचतोय ना महाराष्ट्रामध्ये आज, ते नाचण्याचे अभंगच नाही आहे. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही ज्या अभंगाने जागृत व्हायला पाहिजे त्या अभंगाने आम्ही बेधुंद होतो अफूच्या गोळ्याप्रमाणे. आता अर्थ आहे का या अभंगाचा? अर्थ काय आहे का? नाथ महाराज म्हणतात मी जे सांगतोय ना ते जर तुम्ही ऐकलं नाही तर काळ येईन तुम्हाला बांधून नाही. जे कसं झालंय, एक मनुष्य हॉस्पिटलमध्ये गेला नंदुशेठ, आणि डॉक्टरने सांगितलं तो 4थ्या दिवशी मरणार आहे. तो म्हटलं नाचा सगळेच. अरे मूर्ख आहे की काय? काळ बांधून नेणार आहे. जिथं गंभीरता निर्माण व्हायला पाहिजे त्याला तुम्ही छिचूरपणा लावलाय. आणि सप्ताह कमिटीवाल्यांनी काय दिवाळं काढलं काय बुद्धीचं? अरे आम्हाला हे तरी कळू द्या बाबांनो की ज्या अभंगाने जागृती यावी, ज्या अभंगाने गंभीरता यावी, त्याने तुम्ही बेधुंद करताय लोकांना. कसं होईल मग? हे समस्या सांगितल्यावर उपाय पण सांगायला पाहिजे ना. काय नाही, कसा भाव बदलतो बघा. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल सरत शेवटिया, काळ बांधून नाही सरत शेवटिया.
करुणा आहे संतांची. आणि मग म्हणता येईल ना, पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो रे का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो रे का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो रे का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो रे का पिंगळा महाद्वारी. अरे याचे काय अर्थ आहे, यांचे भाव आहे, शब्द आहे, तेव्हा हे सगळं करता येईल. लक्षात ठेवा. म्हणून अर्धा आपण म्हटले ना की रंजकता ना थोडीशी खूप जास्त आणता येईल, खूप जास्त आणता येईल. आणि एक वाक्य आहे की अध्यात्म खूप खाली आणलं की त्याचे तत्व हरवून जातात. एक सांगू का, मी बोललो की अगोदर सुद्धा की परमार्थ करत असताना तो खेळीमेळीने करायचा, परमार्थाचा खेळ नाही करायचा. बऱ्याच लोकांनी परमार्थाचा खेळ लावलाय. का खेळ लावलाय? पैसे त्यांच्याकडे, सत्ता आहे त्यांच्याकडे, ते म्हणतात मी आणीन महाराज, मी देईन 50,000. बरोबर आहे बाबा, पण वारकरी संप्रदायाच्या विचारांची जी हानी होते ती तुझ्या 50,000ने भरून येईल. खर्च झालेले पैसे भरून येतात. धोका असा होईल पुढे सर असा की असाच फोर खेळ जर चालला तर चांगल्या कीर्तनकारांना लोक म्हणे याला कीर्तन म्हणत नाही, कीर्तन त्याला म्हणतात. आणि चांगल्या विचारवंतांच्या कीर्तनातून लोक उठून जातील. त्याचे पिंगळा म्हटले ना तुम्ही, त्याची धाटणी सांगतो तुम्हाला काय आहे. वेळ पुढे चाललाय मला लक्षात आहे, पण थोडंसं होऊ द्या. हे पण खंडरायाच्या लग्नाला नवरी नटली, नवरी 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 नटली, कालबाई सुपारी फुटली. ही धाटणी ती. म्हणजे कीर्तनकाराला उभं करायचं आणि आमच्या मनातले विकार पूर्ण करून घ्यायचे त्याच्याकडून. आणि लय मोठा सप्ताह झाला एवढाच. सप्ताह मोठा झाला नाही, विचारांना खड्ड्यात घातलाय तुम्ही. बेटा ना मला कुठल्याही व्यक्तित्वाशी द्वेष नाहीये. फक्त या वारकरी संप्रदायामध्ये आपण राहतो, या वारकरी संप्रदायाने आपल्याला मोठं केलं, प्रामाणिक असायला पाहिजे. म्हणजे या विचारांचा हा जागर चाललाय. व्यक्तिगत कोणाविषयी हे सगळं बोलायचं नाही. असो या संध्याकाळच्या अतिशय पवित्र आणि शांत वातावरणामध्ये बोलताना दादा थोडासा वेकू कमीच ठेवा बरं का. छान आहे, एकदम सेटिंग खूप सुंदर आहे. होत असलेली ही काल्याची सेवा आणि या सेवेच्या निमित्ताने अगदी भरगच्च समाज माझ्या समोर आणि विशेषपणे भावनेचा ओलावा ज्या हृदयाला असतो ते माता वर्ग माझ्या समोर आहे. किंबहुना ही भारतीय संस्कृती यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. अजून एक सांगू का, खरा भक्त साधना करत असताना त्याचं अंतकरण एवढं नाजूक होतं, एवढं नाजूक होतं, एवढं नाजूक होतं की प्रत्येक संत आपल्या जीवनाची परिपूर्णता तेव्हा समजतो की जेव्हा माझ्या जीवनामध्ये गोपी भाव आला. म्हणून सगळे संत शेवटच्या अवस्थेमध्ये गवळण झालेत. खरा भक्त कोण? खरा भक्त तो की तो म्हणतो आता पुरुष एकच उरला आहे आणि तो उत्तम पुरुष आहे आणि मी प्रकृती आहे, मी गोपी आहे आणि गोपी होऊन त्याचा रसास्वादन करायचा आहे. मुळामध्येच प्रेमाचा ओलावा ज्या हृदयाला असतो हे मातृवर्ग माझ्या समोर आहे. खरं तर तुम्ही मला अगोदर बोलले असते तर अजून काही झालं असतं. मातृवर्ग जास्त असतो म्हणून, पण आताही करता येईल, काय हरकत नाही. अशा या मातृवर्गाला नमस्कार करायचा आहे, वंदन करायचं आहे आणि त्यांच्याबरोबर या छोट्याशा थोड्याशा बाजूला असलेल्या या पुरुष वर्गालाही वंदन करायचं आहे. आपल्यालाही वंदन आहे. व्यासपीठावर बसलेली ही सगळीच माणसं या व्यासपीठाची शोभा वाढवत आहे. किंबहुना व्यासपीठाची शोभा वाढवावी असेच माणसं व्यासपीठावर बसायला पाहिजेत, कारण त्याची गरिमा आहे. आदरणीय फरगडे सर आहेत, बरोबर बोलतोय ना मी? आडनाव बरोबर बोलतोय ना? आदरणीय सरांचं काय नाव? चौरे सर आहे की अनेक विद्यार्थ्यांना
त्यांनी शालेय शिक्षण तर दिलं, परंतु अध्यात्माचंही शिक्षण दिलं. बऱ्याच वेळेस असं होतं, सर वाईट वाटून घेऊ नका, थोडंसं हे शिक्षण आलं की म्हणतात मग हे तुमचं देव काय धर्म काय. आम्ही तर आधुनिक शिक्षणवाले आहोत. मी एका शिक्षकांच्या घरी गेलो होतो आणि अजून 2-3 शिक्षक होते आणि घरामध्ये साने गुरुजींचा फोटो लावलेला होता. ज्यांच्या घरी गेले ते दुसरे शिक्षक त्यांना म्हटले, कधी गेले म्हणजे तुमचे वडील? अहो ते म्हणजे वडील नाही, साने गुरुजी इथे. बऱ्याच वेळा नका बाबा आमचं नाही, पण तुमचं तरी माहिती राहू द्या किमान. किती साने गुरुजी आहे. परंतु हे जे शिक्षक माझ्याजवळ बसलेत, माझ्यासमोर बसलेत, त्यांना हे शालेय शिक्षणही माहिती आहे आणि अध्यात्माचे धडी ज्यांनी विद्यार्थ्यांना दिलेत असे गुरुजन माझ्यासमोर आहेत. आदरणीय आमचे नंदू शेठ आहेत की अनेक महापुरुष बिनधास्तपणे आपली परमार्थाची साधना करून जिथं आपल्याला थोडी विश्रांती मिळेल म्हणून ज्यांच्या घरी अगदी हक्काने येतात असे संत सेवक म्हणूया आपण नंदू महाराज. आणि आपण सगळेच टाळकरी मंडळी, मृदंगाचार्य, आदरणीय आमचे दोन्हीही गुणीजन गायक वृंद. काय नाव महाराजांचं? विठ्ठल महाराज आहेत आणि बुधवंत महाराज आहे. विठ्ठल महाराज आहे, बुधवंत महाराज आहे. नावांची व्याख्या करायला गेलो तर अजूनही कीर्तन होईल. मृदंगावर नाद ब्रह्माच्या माध्यमातून ह्या सगळ्या वातावरणाला आपल्या हातामध्ये घेताय आदरणीय रूपनर महाराज आहेत. आणि बऱ्याच दिवसानंतर आमचे हृदयस्थ, आमचे गुरुबंधू, गलद्दान गंडम मिलद्भुंग खंडम चलच्चारुषुंडम जगत्रानुषुंडम लसद्दंत कांडम विपद्भंग चंडम शिवप्रेम पिंडम भजे वक्रतुंडम असे आमचे गणेशजी कानवडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. नावांच्या पुढे त्यांच्या शिवचरित्रकार आहे गोड्या. पण मी सांगू का, ज्ञानोबा तुकोबराय कळल्याशिवाय कोणी शिवचरित्रकार होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही या बोलण्याचा अर्थ सांगतो मी आपल्याला. ज्ञानोबा तुकोबरायने जे विचारांचं फाउंडेशन तयार केलं ना, त्या फाउंडेशनावर जे इमारत उभी राहिली त्याचं नाव स्वराज्य आहे, लक्षात ठेवा. असं नाही होणार वागायचं अफजल खानासारखं मग शिवाजी महाराज की जय म्हणायचं, असं नाही जमणार. छत्रपती शिवाजी महाराजांना जाणून घ्यायचं असेल तर ज्ञानोबा तुकोबरायकडून घ्यावं लागेल. महाराजांना वंदन करतो, गणेशजींनाही वंदन करतो आणि या सगळ्याच बाळगोपाळांना सोबत घेऊन काय राहिले का काय आदरणीय श्री विठ्ठलजी महाराज अंतरंग चिंतक आहेत. आदरणीय सुदामजी महाराज, इकडं आमचे रमेशजी महाराज, हौशीराम महाराज आणि सगळ्या महाराजांचं नाव ज्ञानोबा तुकोबराय यांच्या नावामध्ये सम्मिलित करून सगळ्याच महाराजांना वंदन करतो. आणि आता राहिलेल्या थोड्या वेळामध्ये, खरोखर थोडा वेळ आहे, मी हे अगोदरचं जे बोलत गेलो त्याच्यामध्ये मला हेही भान होतं की माझ्या चिंतनाकडे जायला मला वेळ होईल, परंतु तेही बोलणं काही अवश्य गरजेचं होतं. म्हणून तो चिंतनाचा भाग आपण घेऊन आता त्या रसमय प्रसंगाकडे आपण जाऊया. आणि चिंतन 2 प्रकारचं असतं गुरुजी. मला तो सर शब्दापेक्षा गुरुजी शब्द जवळच वाटतो. सर म्हटलं की सरच वाटतंय, सर बाजूला. गुरुजी छान आहे, वजनदार शब्द आहे तो. गुरु म्हणजे श्रेष्ठ असा अर्थ होतो त्याचा. चिंतन 2 प्रकारचं असते, त्याला समास आणि व्यास पद्धत म्हणतात. विस्ताराने चिंतन करायचं त्याला समास पद्धत म्हणतात आणि थोडक्यात चिंतन करायचं त्याला समास पद्धत म्हणतात आणि विस्ताराने चिंतन करायचं त्याला व्यास पद्धत म्हणतात. तर आताचं चिंतन आपण व्यास पद्धतीने नाही, कुठल्या पद्धतीने करूया? समास पद्धतीने करूया. एक प्रक्रिया 2-2 शब्दामध्ये समजून घेऊया. मुलं पण आहे तिथं. हे कीर्तन झाल्यावर मी विचारणार आहे तुम्हाला, आज कशाचं कीर्तन आहे बोला मुलींनो? वा, आता इथूनच समजून घेऊया ना आपण काला म्हणजे काय. काला म्हणजे समजून घेऊया आपण. संस्कृत भाषेमध्ये कल येती दशमगणाचा धातू आहे, त्याला चुरादिगण असं म्हणतात. कल येते म्हणजे काय? त्याच्यापासून कल हा शब्द तयार झाला, काळा शब्द तयार झाला. अशा कोळशाच्या खाणीतून सुंदर शब्द जो आला त्याचं नाव काला आहे. काला म्हणजे काय? कल संमेलन येते. आवाज कमी केला तरी चालेल, थोडासा बोल गातानीच मोठा करा, आवाज थोडा कमी करा. छान आहे सेटिंग एकदम, थोडा कमी करा. सम्यक रूपेण
यत्र यस्मिन संमेलन यति इति कालः. सोपं बोलूया. ज्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे एकत्रित होता येतं, समरस होता येतं, जिथं समानचं मिलन आहे त्याचं नाव काला आहे. अजून सोपं. काला म्हणजे काय? काला म्हणजे एकत्र होणे, काला म्हणजे समरसता, काला म्हणजे जीव आणि शिवाचं एकत्रीकरण. जाता जाता एकच वाक्य बोलतो फक्त, त्याचा विस्तार आपण करा घरी जाऊन. व्यवहारामध्ये सुद्धा काला आहे, व्यवहारामध्ये सुद्धा काला आहे, आणि परमार्थामध्ये सुद्धा काला आहे. मित्राला मित्र भेटला, काला आहे. आपल्याला जे जे आवडतं ते ते आपल्याला भेटलं, त्याचं नाव काला आहे. तुम्ही जेवण करतात ना, तोही कालाच आहे. तुम्ही चहा पितात ना, इतक्या खाली आणायचं आपल्याला ते. तुम्ही चहा पितात ना, तो सुद्धा काला आहे. जगामध्ये ज्याच्या ज्याच्याशी तुम्ही एक होतात ना, तिथं कालाच होतो. पण व्यवहारातला काला विषम काला आहे, आणि अध्यात्मातला काला समकाला आहे. का बरं? हे सगळे मानसशास्त्राच्या अर्थाने अध्यात्माच्या अर्थ आहे. व्यवहारामध्ये कुठल्याही वस्तूशी तुम्ही एकरच झाला की कायमचे एक नाही राहू शकत. काही क्षणापर्यंत तुम्ही एक राहू शकतात, आणि दुसरा क्षण असा येतो की तुम्हाला वेगळं व्हावं लागतं. एक वाक्य बोलू, थोडंसं तत्वज्ञान आहे पण ऐका हे पण. व्यवहारातले माणसं एक येतात आणि एक येऊन परत बाजूला जातात, म्हणून प्रेम टिकून आहे. व्यवहारातले माणसं कायमच एकमेकाजवळ राहिले असते तर जगातलं प्रेम संपून गेलं असतं. मला खूप रेफरन्स देत आहे ना, त्याचे खूप रेफरन्स, अगदी तुमच्या घरापासून एकांतापासून तर लोकांतापर्यंत. वेळ पुढे घेऊन जायचा आहे. अजून एक सांगू का नंदू शेठ? व्यवहारामध्ये एखाद्या माणसासोबत आपल्याला मैत्री कायमची टिकवायची असेल तर त्याच्या बाबतीमध्ये जास्त जाणून घेऊन जमत नाही. त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये जर तुम्ही जास्त जाणून घ्याल तर मैत्री संपून जाईल. म्हणून व्यवहारामध्ये जगत असताना ज्याच्याशी आपल्याला कायम एक रस राहायचा आहे त्याच्याविषयी जास्त जाणून घेऊ नका. कारण व्यवहारातला काला विषम काला आहे, आणि अध्यात्मातला काला समकाला. याचं कारण की जीव आणि परमात्मा सम आहेत. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. हा समकाला आहे. तुका म्हणे काला आम्ही या सह्याद्रीच्या पट्ट्यातून प्रवास करत असताना विठ्ठल महाराज मला म्हणाले, आता हे डोंगर महाराज थोडेसे ओसाड दिसतात, पण पावसाळ्यामध्ये जर तुम्ही इथं आलात तर इथलं वातावरण नयनरम्य असतं. मी लगेच त्यांना म्हटलं विठ्ठल महाराजांना, महाराज बाहेरच्या वस्तू किती जरी नयनरम्य असल्या तर डोळे थकतात हो कधीतरी. तिथं डोळ्यांना मागं यावं लागतं. एकमेव स्थान असं की डोळे तिथं गेल्यानंतर मागं फिरतच नाही, ते फक्त भगवंताचं स्थान आहे. त्याला म्हणायचं काला. रूपी जडले लोचन पाय स्थिरावले मन. रूपी जडले लोचन. किती किती बोलता येईल. म्हणून ज्या ठिकाणी समरूपाची एक रसता आहे त्याला म्हणायचा काला. असा काला कोणासोबत केला? काला आहे ना. काला कळाला. काळा म्हणजे समरसता, काला म्हणजे मिलन. आणि मिलन विषमतेचं मिलन नाही. कुणाचं मिलन? समतेचं मिलन. आता हा झाला काला. आणि काला कुणासोबत करायचा? कुणासोबत केला तो काला?
आमच्याकडे अनंत अवतार सांगितलाय. गर्वसे काम हिंदू आहे आपण म्हणतो ना, आपल्याला माहिती पाहिजे किती अवतार आहे आपल्याकडे, किती अवतार आहे. बोला बोला, ज्याला ज्याला माहिती आहे ते बोला. हा हे पण बरोबर आहे. अजून कोणाला सांगताय? 10 अवतार, हे पण बरोबर आहे. अजून 24 अवतार आहे. अजून एक भागवतामध्ये जर आपण गेला तर 24 अवतार आहे. 10 अवतार इकडं आहे. आणि साधू संत काय म्हणतात? अनंत अवतार घेशी. क्या बात आहे. म्हणजे हरिपाठ म्हणणारी मंडळी, आपल्या काकडा म्हणणारी मंडळी आहे तुम्ही. कनवाळू कृपाळू दिना लागी उधरणे. अनंत अवतार आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यात्याशी. बापर खुमादेवर खूण बांधले कैसे. अशीकडे अनंत अवतार आहे. भागवतामध्ये 24 अवतार सांगितले आणि 10 अवतार मुख्य सांगितलेत. कोणापासून? मत्स्यपासून. मत्स्य कसे आणि तिकडं पुढे कल्कीपर्यंत हे सगळे अवतार झाले. परंतु प्रत्येक अवतारामध्ये भगवंताला काला करता आला नाही. खूप वेगवेगळे भाव आहे. मत्स्य, कच्छ, वाराह, नरसिंह, वामन, परशुराम हे सगळे अवतार आलेत. परंतु ते कार्य झाल्यानंतर ते निघून गेलेत. राम अवतारामध्ये काला करण्याचा प्रसंग आला, पण रामप्रभूंना तो करता आला नाही. मर्यादा आडवी आली. खूप मोठे अर्थ आहे हो याचे. एवढ्या कमी शब्दात कसं बोलू मी? इतना सब कहने के बाद भी मैं कुछ कह न सका, अशी परिस्थिती होते. रामचंद्र प्रभू मर्यादेमध्ये होते. किती सुंदर होते रामचंद्र प्रभू, किती सुंदर होते. स्त्रियांनी पुरुषावर मोहित व्हावं याच्यामध्ये नवल नाही आहे. पुरुषांनी पुरुषावर मोहित व्हावं याच्यामध्ये नवल आहे. याच दंडकारण्यामध्ये घडलेले प्रयोग आहेत. रामचंद्र प्रभू निघाले होते आणि अनेक ऋषीमुनी, विरक्त शिरोमणी ऋषीमुनी त्या रामचंद्र प्रभूंचं सौंदर्य पाहिलं आणि रामाना म्हटले, रामा आम्हाला स्त्रिया करून घ्या ना, आम्हाला तुमच्या पत्न्या करून घ्या ना. स्त्रियांनाही कोण बोलताय? हे ऋषी बोलताय, विरक्त ऋषी बोलताय. रामचंद्र प्रभू म्हटले, बरोबर आहे, पण काय करावं? मर्यादा आहे मला, आता मर्यादा आहे. कृष्ण अवतारामध्ये तुमची कामना पूर्ण, काला नाही करता आला. एक भावार्थ रामायणाचं रोज चरित्रचा चिंतन वाचन घरी चालू असतं गुरुजी. कीर्तनकाराने पहिले ताटी लावून बसायला पाहिजे, मग तोंड उघडायला पाहिजे. अण्णा म्हणायचे, ज्याला तोंड उघडायचं त्याने रोज ग्रंथ उघडायला पाहिजे. फेसबुक आणि व्हॉट्सअप नाही, ग्रंथ उघडायला पाहिजे. त्या भावार्थ रामायणामध्ये शेवटचा प्रसंग आहे. रावणाने शेवटचं हत्यार वापरलं, त्याचं नाव रावण आणि महिरावण आहे. आणि त्या महिरावणाच्या बायकोचं नाव आहे चंद्रसेना. गोड आहे. रामचंद्र प्रभूंचं सौंदर्य पाहिलं आणि पाहिल्याबरोबरच ती म्हणाली, या रूपाला मी काही जरी केलं तर मनातून काढू शकत नाही. रामचंद्र प्रभूंचं सौंदर्य पाहिल्यानंतर एवढी ती त्यांचं चिंतन करायला लागले, सारखं डोळ्यातून अश्रू आहे, मला तो राम भेटावा. कितीदा नव्याने तुला ठरवावे. हे भजन नाही, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. हे गाण्यांचे मूळ सुद्धा तिकडं सापडतात. स्वतंत्र कीर्तन करता येईल की आजचं नाट्यसंगीत, आजचं चित्रपट गीत, आजची कवाली, आजचं लावणी, या सगळ्यांना सुद्धा संत वाङ्मय कसं आहे, वेळ वेगळा आहे. कधीतरी तसंही चिंतन करता येईल. थोडे विचारवंत आणून बसा. तुम्ही विचारवंताचे सगळे, पण त्याचे रसिक करता येईल. विषय खूप छान आहे. आणि त्या चंद्रसेनेनं हनुमंतरांकडे मागणी केली होती, ब्रह्मचार्याकडे, माझ्या पतीचं मरण सांगताय. आता ती गोष्ट खूप मोठी आहे, वेळ पुढे चाललाय. मी माझ्या पतीचं मृत्यू तुला सांगते, परंतु रामचंद्र प्रभू माझ्या मंचकावर यायला पाहिजे. हनुमानजी म्हटले, मंचकावर आणतो, पण रामचंद्र प्रभू, अरे जगाचे चालक मालक आहे, तुझ्या पलंगावर आणतो. थोडं अजून सोपं बोलू का? बेडवर आणतो. अच्छा, म्हणे काय की रामचंद्र प्रभू बसल्यानंतर तो जो पलंग आहे ना, तो पलंग मोडायला नको, तो पलंग वाजायला नको. तसं काही झालं तर रामाला लगेच उचले ना मी, हनुमानजी म्हणताय.
आणि मग त्या भोंग्याला सांगितलं होतं की तो जो मंचक आहे ना तो पोखरून टाक मधून. आता हे सगळं सेन्सॉर लावलंय मी, ते मुळात वाचा रामायण जाऊन मग कळेल तुम्हाला. आणि मग रामचंद्र प्रभू त्या मंचकावर बसल्याबरोबर तो मधून पोखरलेला तो मंचक पलंग कडकड कड करून तुटला तो. हनुमंत म्हणले मी तुला सांगितलं होतं मी रामांना घेऊन येतो, परंतु तुझ्याकडून इथं काय चुकायला नको. ते चंद्रसेना म्हटले दुष्ट हनुमंता, मी काय कळत नाही का मला, हे तुझं का रस्ता नाही सगळं, मी शाप देते तुला. रामचंद्र म्हणले राहू दे राहू दे, नको त्याला शाप देऊ, माझ्यासाठी करतोय माझा हनुमान सगळा. तुझी इच्छा आहे ना मी तुला नवरा म्हणून मिळावा, या जन्मामध्ये नाही, पुढच्या अवतारामध्ये कृष्ण अवतारामध्ये सत्राजित नावाचा राजा, आणि त्या सत्राजिताच्या घरी सत्यभामा म्हणून तू येशील, आणि कृष्ण अवतारामध्ये मात्र तुझ्या मुठीत राहीन. बरं मी नवरा माझ्या मुठीत असा राहील मी. पण राम जन्मामध्ये बाई हे शक्य नाहीये. अर्थात राम जन्मामध्ये अवतारामध्ये अनेक प्रसंग आले, परंतु सगळ्यांचा काला करून घेता आला नाही. काला करून घेण्यासाठी विशेष अवतार भगवंताने केला, आणि तो अवतार म्हणजे कृष्ण अवतार आहे. आता इथं कुणाचा काला, इथं गोपींचा काला, इथं कुणांचा काला, राक्षसांचा काला, इथं कुणांचा काला, प्राण्यांचा काला, इथं कुणाचा काला, वेलींचा काला, अहो नव्हे कुब्जेचाही काला. मनमोहन मुरलीवाला आनंदाचा आगलेला, लाईट मध्ये वाचा. भक्तीसाठी तो जगदेवी, भक्तीसाठी तो मनमोहन मनमोहन काला करून घेण्यासाठी तो परमात्माला मन साधव यम प्रशंसन्ति पंडिता राजानो यम प्रशंसन्ति सपार्थ पुरुषोत्तमा. सगळ्यांना आपल्यामध्ये घेण्यासाठी आला म्हणून काला झाला तो श्रीकृष्ण भगवंताशी. पण तो श्रीकृष्ण म्हणजे सामान्य पोरगा नाही, तमाशावाल्यांनी आणि तमाशाप्रमाणे कीर्तनकारांनी जे तमाशासारखं थोडंसं करतात त्यांनी कृष्णाला बरंच खाली आणलं आहे. किंबहुना तो श्रीकृष्ण भगवंत कोण आहे तर तो सामान्य नाही, जगाला त्याची ओळख नाही म्हणून तो स्वतः परिचय करून देतो स्वतःचा, मी कोण आहे म्हणून. कोण आहे मी? पिताहमस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्रमोंकार रुक्साम यजुरेवच गतिर्भरता प्रभु साक्षी निवास शरणम श्रुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. आता व्यय सांगा त्याच्या खालच्या वया. वाह क्या बात है.
समुद्री पर्वता बैसकान संडावी, समुद्री रेखा नो लांडावी, पृथ्वीया भूते व्हावी आज्ञा माझी आता. म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या प्राणू हाले, म्या हलविल्या प्राणू हाले. जो जगा, परत एकदा म्हणूया. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य उचाले, म्या हलविल्या प्राणू हले. जो जगा ते चालित. अजून नाही झालंय ते मागा. ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथू, आणि गगना ऐसा साक्षी होतू तोही मीची. या जगातलं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. एक बोलू का? मनुष्यामध्ये थोडस जरी मोठेपण आलं ना, खाली बसायला कसतरी होत आहे. एवढा सगळं मोठेपण येऊन हे सर्वसामान्यामध्ये समरस होण्यासाठी भगवंताचा आशीर्वाद असावा लागतो. नाहीतर थोडस जरी मोठेपण आलं, हा नवला अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे जोंबी कंठी, नाना संकटे नाचवे, अक्षरे आणि ते अंगाशी जाणीव, इच्छा ते गौरव पूज्य व्हावे. पण हा जगाचा चालक मालक सगळं त्याच्या सत्तेनं चालतं. किती लहान झाला हो, किती लहान झाला. गोकुळामध्ये आला, आता आणू लगेच गोकुळामध्ये. मथुरातून जन्म झाला, अवतार झाला आणि गोकुळामध्ये आला. आणि गोकुळामध्ये येऊन एवढा मोठा तो किती लहान झाला. सगळ्या जगाला आपल्या रोमावर घेणारा तो काय झाला. माझे आछाडे वृक्षाची ही सत्ता, वृक्षाची ही पाने, ज्याची सत्ता राहिली अहंता. मग कोठे एवढा मोठा तो परमात्मा. यशोदा मैया म्हणते माझा आछड आहे, बछड आहे, छटून आहे, आणि पांघरू घालती कुंचडे. आता कुंचडे कशाला म्हणतात चाल झाल्यावर विचारतो तुम्हाला. पांघरू घालती म्हणलं तुम्हाला कीर्तन सुरू झाल्यावर कळेल एका एका मिनिटाची किंमत काय ते. यशोदा म्हणते माझं काय आहे. हे कोण आहे माझं. कोणी म्हणले महाराज काय म्हटले. का पिल्लू म्हटले. हल्ली लहान लहान पोरं असले की घरातले लोक म्हणतात माझं पिल्लू पिल्लू. पण ध्यानात ठेवा, पिल्लू कुत्रीचं असतं किंवा कोंबडीचं असतं. उगं कोणीतरी म्हणताय म्हणून ते म्हणताय म्हणून आपण म्हणायचं असं नसतं ते. मग म्हणायचं तर काय म्हणा. माझा छड बछड म्हणजे तुम्ही वाघ तरी व्हाल, गाय तरी व्हाल. कुत्रीचं आणि कोंबडीचं कशाला आकर्षण पाहिजे. किंवा कीर्तनकारा कीर्तनाला आले त्यांनी तरी ध्यानात ठेवा. काय पिल्लू पिल्लू म्हणायचं तर लेकरू म्हणा. माझा छड हे पण ज्ञानेच्यातून देता येईल. माझे आछुडे बछुडे शकुडे रुपडे गे. आणि त्या भगवंताला ते कुंचड घालतायत. आजी ऐकू येतं ना कीर्तन. कुंचड म्हणजे काय सांगा बरं. सांगितलं तर तुम्ही सांगाल. बरोबर आहे. कुंचड म्हणजे टोपी. बरोबर केलंय. हे भगवंत म्हणजे टोपी काय समाजातल्याच काही लोकांना घालता येते, लोकांना असं नाही. किंबहुना त्यांना सुद्धा टोपी कशी घालवायची ते मी शिकवलंय. त्याच्यासारखा कोण राजकारणी असेल, त्याच्यासारखा नेता कोण असेल मोठा.
फक्त तो नेता असा आहे, सगळं काही करतो दुसऱ्याला देऊन टाकतो, असा नेता आहे तो स्वतःजवळ काही ठेवीतच नाही, असा तो नेता आहे. असा जगाचा चालक मालक त्या श्रीकृष्णावर टोपी काय घालताय, त्याला खाऊ काय घालताय. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा आठवण करून देताय, या सगळ्यांसाठी एवढा जो सुलभ झालाय ना, एवढा सुलभ नाही रे बाबांना. तो कोण आहे तो अभंगाचं पहिलं. त्याला प्राप्त करून घेण्यासाठी शुकाधिक मुनी यम प्रवजंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिने दुस्तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मी. अशी शुकाधिकांसारखे त्या गिरिकंदरामध्ये जाऊन त्याचं ध्यान करताय. शुकाधिकाची हृदयीचे ध्यान आम्हा जोड लावून करिता साधन. क्या बात आहे. सहजची पाचारिता येतसे धावून प्रेमे अलिंगिता निवेतनु मना ऐस्या गवळणी त्या आनंद भरिता. क्या बात आहे. निळोबाराय महाराज म्हणतात की शुकाधिकांच्या हृदयाचं ते ध्यान आहे. आम्हाला मिळालं तो काही साधन नाही केलं आम्ही. सहजची पाचारिता येत असे धावून यावं आमच्या गावात. प्रोग्राम व्यस्ततेचा आहे, विचार करेल. सहजची पाचारिता येतसे अभंगाचा अर्थ आहे बरं मॅडम हा. सहजची पाचारिता येतसे धावून. पाचारिता म्हणजे बोलवल्यानंतर. प्रेमे अलिंगिता निवेतनु मनाओ. क्या बात आहे. काय या शब्दांचं वजन आहे. अरे ज्याला आम्ही प्रेम म्हणतो ना, वासनेचा भडीमार आहे. प्रेम कशाला म्हणावं. ज्याचं स्मरण झाल्यानंतर हृदय शांत होतं आणि ज्याला पाहिल्यानंतर अंग शांत होतं, त्याचं नाव प्रेम आहे. प्रेमातलं प्र माहिती नाही. व्हॅलेंटाईन डे जरा खरं साजरे करताय. प्रेम करून घेण्यासाठी तुकाराम महाराजांकडे यावं लागेल आणि नारद भक्ती सुद्धा पाहावं लागेल. योगिया मुनी जना ध्यानी. आणि असा तो श्रीकृष्ण भगवंत आसनावर आलाय. आसनावर आला म्हटले आम्ही बसत असताना आम्हाला त्याच्याकडे जावं लागत नाही. पायामध्ये त्यांनी पैंजण बांधले आणि गल्ल्या गल्ल्यांमध्ये फिरतोय गोपाळांना घेऊन. लोक त्याच्याकडे पाहत नाही. चालता चालता पैंजण वाजवतोय आणि म्हणतोय आजीबाई बरे आहात ना. आजीबाई त्याच्याकडे पाहतात आणि त्या सच्चिदानंद रूपाला पाहिल्यानंतर म्हणतात माझ्या डोळ्याचं सार्थक झालं.
माझ्या जीवनाचं सार्थक झालं. ते सुख आसनी आणि शयनी जगातला एकमेव देव असा आहे की सगळ्यांना देवाकडे जावं लागतं. हा जर तुमच्यावर प्रसन्न झाला तर तुमच्या अंथरुणापर्यंत येऊ शकतो. इतका दयाळू देव नाही. दुसरी आली धावणे याने के बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी दोहीशी. हार्मोनियम खूप छान वाजवताय आपण, खूप सुंदर. फक्त एक आहे की ही हा छान म्हणजे न सांगता टाळ्या वाजवल्या याचा अर्थ ते हृदयस्पर्श आहे. फक्त एक आहे की मी भैरवीला टाळतोय आणि त्याच्यामुळे तो रिषभ जो आहे तो शुद्ध लावतोय. ज्याला किरवाणीच्या अंगाने जाऊ द्या थोडं शहाणपण आलं म्हणून. नाही कळलं तर मग सगळे राग सारखेच असतात. फक्त दुसराच राग येतो, मला का बोलला पण. ते सुखासनी शयनी, ते सुखासनी शयनी. ते सुख आसनावर आलं, शयनावर आलं. हरी सुख फावले रे. फावले रे म्हणजे उधळण झाली, फुकट मिळालं, अनुग्रह झाला. पुन्हा कुणाला मिळालं? गोकुळीच्या गवळीया गवळ्यांना मिळालं. एक एक बघूया, एक वाक्यात जाऊया. गवळ्याला मिळालं म्हणजे काय? तिथं असणाऱ्या सगळ्या गवळ्यांना मिळालं. नंद बाबांना श्रीकृष्ण भगवंत झाला होता 80व्या वर्षी. आणि एकदा हृदयामध्ये प्रेम निर्माण झालं की आपोआप नृत्य निर्माण होतं. उदास मनुष्य नाचू शकत नाही. वरातीमध्ये नाचणारे जे आहे ना ते सगळे डिप्रेशन मध्ये गेलेले माणसं आहेत. ते का बरं? कारण नाचण्यासाठी त्यांना दारू प्यावी लागते. म्हणून तो प्या, पण अशी प्या की पिल्यानंतर ती उतरूच नाही. आणि तो रस फक्त भगवंताचा, नामाचा आणि त्या भक्तीचा आहे. तुम्ही काय नाचाल? मेवाडमध्ये 500 वर्षापूर्वी किती मर्यादेत होतो काळ. आजही तुम्ही राजस्थानमध्ये गेले तर स्त्रियांना मोठा घोंगट काढावा लागतो. त्या काळामध्ये मीराबाईंचं अवतरण झालं. आणि ती मीराबाई की ज्या काळामध्ये पडद्यामध्ये चालणाऱ्या स्त्रिया, तिनं ते रामरस पिला होता, कृष्ण रस पिला होता. आणि मग घरामध्ये नाही, गल्ल्याने नृत्य सुरू झालं. हरि गुण गावत नाचूंगी मैं. अंतःकरणामध्ये आनंद निर्माण झाला की आपोआप नृत्य निर्माण होतं. श्रीकृष्ण भगवंताचं प्रागट्य झालं आणि सगळ्यांनी नृत्य केलं, मिळून नृत्य केलं. गुढिया तोरणे करीती कथा गाते गाणे, हे बाळकृष्ण नंदा घरी सगळे नृत्य करताय. आपल्या गाडी बैलांमध्ये त्यांनी दही, दूध, ताक, लोणी भरून आणलंय. आजच्या काळामध्ये वाढदिवस होतात ना, आणि त्या वाढदिवसामध्ये काय कापतात? केक कापतात. अरे केक काय कापताय? गावरान गाईचे लोणी आणा एकत्र, मग घाला ना एकमेकांच्या तोंडात. हे काय केक घालताय तुम्ही? तलवारीने केक कापायचे, जमलं तर मग त्या तलवारी एकमेकांच्या मानेवर करायच्यात. आधुनिक झालोय आम्ही. नको टाळ्या वाजवायला, कानफाटीत द्यायला पाहिजे लहानपणेच, म्हणजे होणार नाही हे कळायला पाहिजे. आनंद उत्सव कसे करायचे? ताक घ्यायचं आणि एकाने दुसऱ्याच्या अंगावर ताक फेकायचं. हळद आणि तेल एकत्र करायची, त्याची उधळण करायची. लोण्याचा गोळा घ्यायचा, तो तोंडाला चोळायचा. गावरान गायचा आहे बरं तो. रात्रभर असा आनंद उत्सव सुरू होता. एक 80 वर्षाची म्हातारी म्हणत होते, काय आनंद आहे हा. रात्रभर हा उत्सव चालू होता. नंदबाबाच्या त्या महलामध्ये खांब होते मोत्याचे, त्याला टेकून ही आजीबाई उभे राहिले. ते नृत्य पाहत होते आणि तोंड जांभळे आली तिला. तोंडामध्ये दात नव्हते, 80 वर्षाचे होते म्हणून. एक गोपाळाने लोण्याचा गोळा घेतला, बरोबर नेम लावून आजीबाईच्या तोंडात मारून फेकला. दात नव्हते, त्याच्यामुळे जसा तो चोपडा लोण्याचा गोळाला मटकन पोटात गेला. म्हटले वाह, काय आनंद आहे. नंद बाबा नृत्य खूप, भागवतामध्ये खूप गोड रस आले त्याचे. एवढ्यात काय होईल ते.
नंद बाबाला म्हणायला लागले, नंद बाबा तुम्ही छोरा भयो होय, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की, ओ जय कन्हैया लाल की। नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की, ओ जय कन्हैया लाल की। नंद बाबा नाचना पड़ेगा, अरे मैं तो अब बूढ़ा हो चुका हूं, कैसा नाचूगा। गोपाळने शेल्याला शेले बांधलेत, नंद बाबाच्या कमरेला आडी दिली, काही डाव्या बाजूला झाले, काही उजव्या बाजूला झाले, तिकडचे गोपाळ डाव्या बाजूचे गोपाळ त्या शेल्याला असे ओढायचे, नंदबाबा असे व्हायचेत, उजव्या बाबाला ओढले भागायला ओढले की नंदबाबा असे व्हायचेत। तिथं बसलेली एक म्हातारी आजी म्हटली की याच्या अगोदर मी ऐकलं होतं समुद्र मंथन झालं होतं, पण त्या समुद्र मंथनातून विष निघालं, इथं सुद्धा मंथन चाललंय, रवी नंद बाबा आहे पण यातून साक्षात कृष्णामृत निघालं, याच्यातून गोकुळीच्या गवळीया गोपी, आणि सगळ्यात जास्त आनंद झाला तो गोपींना, काय गोड आहे। नंद बाबाच्या घरामध्ये मुलगा नाही म्हणून या गोपिका सजत नव्हत्या, पण नंदाच्या घरामध्ये मुलगा झाला म्हणून त्यांनी डोळ्याला काजळ लावलं, ओठांना लाल्या लावल्यात, सुंदर कपडे धारण केले, पण हे जगाला दाखवण्यासाठी नव्हतं, हे देवाला दाखवण्यासाठी होतं। गोपी कोणाला म्हणावं, गोपी असं म्हणते की मला जगाला प्रसन्न नाही करायचं आहे, माझ्या सगळ्या क्रिया भगवंतासाठी आहे, शृंगार सुद्धा करायचा कुणासाठी, भगवंतासाठी। एकच भाव सांगतो गोड आहे, आपल्या केसांमध्ये त्याने गजरे लावले, फुलं लावले आणि चालले नंदालयाकडे झपझप पावलं टाकत, त्यांच्या वेणीमध्ये असलेले फुलं त्यांच्या पायावर गळून पडलेत आणि ते फुलं बोलायला लागलेत, अगं गोपींनो, ज्या परमात्म्याला तुम्ही बालक म्हणून या गोकुळामध्ये आणलाय, तुमच्या डोक्यावर बसण्याचे लायक आम्ही नाहीये, तुमच्या पायाची सेवा आम्ही करावी म्हणून डोक्यावरचे फुलं पायावर गळून पडायला लागले, काय हे भावविश्व आहे। आणि निघाल्या गोपिका, गवळण सांगते गवळण, आता नाचू शकतात, पुत्र झाला यशोदेला, गवळण सांगते गवळण, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदे, गोकुळीच्या गवळीया गोपी, आणि आता कोणाला दिला, गोधन गायींना आनंद दिला, भारतीय देशी गायींना आनंद दिला। श्रीकृष्ण भगवंत म्हणतात गायी पायामध्ये बूट चप्पल घालत नाही, मी माझ्या या अवतारामध्ये कधीही पायामध्ये चप्पल घालणार नाही। अनवाणे श्रीकृष्ण भगवंत गायी चालण्यासाठी निघतात, गायींना आनंद दिला। कसा आनंद दिला, घड्या मला अवकाश देत नाही, पुढे जाऊया। आणि सगळ्यांना आनंद दिला, कुणाकुणाला आनंद दिला, काळजी करू नका, आता पुढे घड्याळनी पाहावं लागणार, आता थांबतो मी, आता काळजी करू नका।
वृंदावनी सकाळ सगळे याच्यामध्ये वृंदावनी गर्भा पकडायचा वेणुकवनाचा मायवारी वृंदावनी वेणुकवनाचा मायवारी वृंदावनी वेणुकवनाचा मायवारी वृंदावनी वेणुकवनाचा मायवारी पुन्हा आनंद दिला काही करण्यासाठी कृष्ण वृंदावनातून यमुनेच्या तटावर आला हातावर बासरी धरली गायींना चरण्यासाठी भरपूर चारा आहे आणि भगवंताने वेणूच्या माध्यमातून जेव्हा अधरामृत वाटायला सुरुवात केली काय आनंद वेणूला कृष्णाची बासरी ऐकल्यानंतर निर्भय प्राप्त झालं गाई आणि वाघ एकमेकांच्या मानेवर माने टाकून ते संगीत ऐकताय काय सुख आहे पक्षी भगवंताच्या आनंदाने सगळे चेतन झाले यमुना सुद्धा ते गीत ऐकते रवी मंडळ चालत होय शेष कुटुंब महाराज कीर्तना आहे बाळांना देऊन करणे माये वेणुरावे वेणुरावे आनंद मिळण्यासाठी अंतःकरण शुद्ध लागतं बरं का सगळ्यांना आनंद मिळाला गोकुळीच्या गवळीया गोपी गोधना सकळ आनंद दिला आणि शेवटी महाराज म्हणतात बाप रखुमा देवी वरे विठ्ठले आणि ते सुख सवंगडिया दिधले आणि सगळ्यात मोठा आनंद दिला जो सवंगड्यांना दिला आणि कशाच्या माध्यमातून दिला काल्याच्या माध्यमातून दिला त्या काल्याचा प्रसंग फक्त एक 10 मिनिटामध्ये आपल्याला पाहायचा आहे 10 मिनिटात लई कमी करू आपण काळजी करू नका वारकरी संप्रदायाच्या नियमाने खरं तर 7 ते 9 कीर्तनाची वेळ होते आणि सुटण्याच्याच वेळेमध्ये जी आली त्यांची थोडीशी निराशा झाली असेल पण उद्या काही दिवस भगवंतासाठी थोडं बसलं तर काय फरक पडत आहे तर आता बरोबर 10 मिनिटामध्ये आपण थांबणारच आहोत वारकरी संप्रदायाच्या नियमाने सगळे वर हात करूया आपण त्याला इंग्लिशमध्ये सिलेंडर म्हणतात सिलेंडर नाही बरं का युद्ध संपलंय आता सिलेंडर भेटणार सगळ्यांना समर्पित होऊया आणि आमच्याही जीवनाचा काला व्हावा अशी भगवंताला प्रार्थना करूया विठोबा रघुमा वा 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 वा
भगवंत रांगायला लागला. कसा रांगायला लागला? तळवे तळहात तळहात गुडघ्याने रांगत. आमचे मुलं रांगतात, परंतु त्या रांगण्याचं कौतुक याच्यासाठी की तो जगाला चालवणं शकतो, तो चालतोय म्हणून त्याचं कौतुक आहे. रांगत रंगणी मोठा झाला. चोरीत लोण्यासारखं ज्यांचं अंतकरण मऊ झालंय, स्नेहयुक्त झालंय, गेंड्याच्या कातड्याप्रमाणे नाही, सेन्सिटिव्ह झालंय, अशांचं मनरूपी लोणी चोरण्यासाठी चोरीत लोणी धावून धरिते गवळणी. गवळणीने जावं त्या सच्चिदानंदाला आपल्या हृदयाशी लावं. किती आनंद. बांधली चरणी देते गराने यशोदे साजणी. अनेक गोपी खोड्या करण्यासाठी सांगण्यासाठी यायच्या. खोड्या सांगायच्या नसायच्या, त्याला पाहायचं असायचं. आखी मरोड करोड बाते कह देती आहे. तोंडाने शिव्या द्यायच्या आणि डोळ्याने त्याला साठवायचा. दही घृत भक्षोनी तमाला निळे नवला केले साजनी कृष्णाळवा. परतोने माते दावा दावा. अनेक प्रकारच्या खोड्या भगवंताने सगळ्यांना आनंद देण्यासाठी गोकुळामध्ये केल्या. त्या खोड्या सांगण्यासाठी स्वतंत्र अजून 2 तास लागेल. थांबतो मी आता. आणि मग सगळ्यात महत्वाची लीला श्रीकृष्ण भगवंत गोपाळासह गाईसह यमुनेच्या वाळवंटामध्ये आले आहेत. आणि तिथं आल्यानंतर विठू दांडू चेंडू लगोरी नाना परी. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ त्या यमुनेच्या वाळवंटामध्ये खेळले. दुपारचे 12 वाजलेत. तिकडे बोलूया संध्याकाळचे 9:30 वाजले, 9:15. सगळे गोपाळ म्हणाले खांदी भार. काय शब्द आहे हो, हे अभिमानाचे भार आहे. आम्हाला कळतं, पुढच्या काय कळतं. खांदी भार. अजून कशाचा भार आहे? नाही केला करविला परोकार, नाही दयाले पिढे दापर, करू नये तो केला व्यापार. आणि पुढे वाहिला भार कुटुंबाचा. आयुष्यभर फक्त पोटाचे खळबे भरण्यासाठी
सगळं काही केलं. भार आहे म्हणून खांदी भार आणि पोटी भूक झालंय. पोटी भूक कशाची भूक आहे? कैवल्याच्या सांगण्याला भूकेला चंद्रबाहू पाडू कैवल्याला मोक्ष. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळे. अशा मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी तर जीवाचा जन्म आहे, जीवाची साधना आहे. पण आता पोटामध्ये भूक आहे. मग खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. श्रीकृष्ण भगवंताने सगळ्यांना एकत्र केलं. छोट्या छोट्या गोपाळांना कमलाकार आपल्या जवळ बसवलं. त्याच्यापेक्षा मोठे गोपाळ पाठीमाग, त्याच्यापेक्षा मोठे गोपाळ अजून पाठीमाग, आणि त्याच्यापेक्षा खूप मोठे गोपाळ गावाच्या बाहेर. मग तिकडचं सांगतोय, कारण काला खायचं तर छोटं व्हावं लागतं. तर मग भगवंताने सगळ्यांची शिदोरी एकत्र केली, आपली शिदोरी त्याच्यामध्ये सन्मिलित केली. मला प्रश्न असा आहे, परीक्षक म्हणून नाही, जीवाची शिदोरी कळाली. जीवाचं कर्म म्हणजे जीवाची शिदोरी आहे, बरोबर आहे. त्या कर्माच्या शिदोरीवर तर तो जन्माला आला. पण देवाची शिदोरी काय? कारण देव जन्माला आला तो कर्माने नाही, भगवंत आलाय तो स्वेच्छेनं आलाय. मग त्याची शिदोरी काय आहे? हा छान आहे. अजून एक लावूया. जीवाची शिदोरी म्हणजे त्याचे कर्म आहे, आणि ईश्वराची शिदोरी म्हणजे त्याची कृपा आहे. म्हणून जीवाचं कर्म आणि भगवंताची कृपा यांचा काला झाला की मग यथेच्छ असा जीवनाचा आनंद मिळतो. बिभ्रदनेनु जठरपटयो शृंगनेत्रे चक्षे वामे पाणो मृषणकवलं तत्फलान्यंगुलिषु तिष्ठन्मध्ये सुपरिसुर्दो हासयन् नर्मविश्वैः स्वर्गलोके मिषति बुभुजे यज्ञ भुब्बाल केली यज्ञ भुब्बाल केली भुब्बाल केली कुंडली कमरदार श्रीकृष्ण भगवंताने यमुनेच्या वाळवंटामध्ये काला केला. मला जाता जाता एवढं सांगू द्या, फक्त थांबू नका. काल्याची निर्मिती या वाक्याला खूप मोठा अर्थ आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून. काल्याची निर्मिती यमुनेच्या वाळवंटामध्ये झाली, परंतु काल्याचा संगोपन चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये किंवा इंद्रावणीच्या वाळवंटामध्ये झाला. लक्षात ठेवा, खूप मोठे अर्थ आहे बरं याचे. उत्तर प्रदेशमध्ये अर्थात यमुनेच्या वाळवंटामध्ये काला केला. काला म्हणजे काय? कुणाची जात पात न विचारता एकत्र होणं, याचं नाव काला आहे. मी महाराष्ट्राला ना शिकू की वारकरी संप्रदाय कालबाह्य झाला म्हणून. वारकरी संप्रदाय आहे म्हणून माणसं माणसात आहे, तर किती तुकडे झाले ते सांगता येत नाही. परंतु या महाराष्ट्रामध्ये 1200 शतकामध्ये संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अध्यात्मातली लोकशाही निर्माण केली. आणि मग जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराजा मी महार. त्या चोखोबा महाराजांना सुद्धा नाम ज्ञानेश्वर महाराज हृदयाशी लावतात. सावता महाराजांना म्हणतात तुम्ही पण या. गोरोबा काकांना म्हणतात मडके तर घडवा, पण हे डोके पण घडवायचे आहेत. महाराष्ट्रातील सगळ्या जातीतील धर्मातील सगळ्यांना एकत्र केलं, नुसतं काही काळापुरतं नाही. आणि महाराष्ट्रामध्ये काला अबाधित केला. हा काला म्हणजे दही भाताचा नुसता काला नाही, सामाजिक ऐक्याचा हा काला आहे. समाजामध्ये मनामनामध्ये असलेल्या प्रेमाचा हा काला आहे. किंबहुना महाराष्ट्राच्या अखंडतेचा हा काला आहे. म्हणून ठेकेदार बसले बाहेर, ठेकेदार बसलेत
आणि ठेकेदार यासाठी बसलेत की माणसं कसे तोडता येईल. इथं केवळ वारकरी संप्रदाय इथं झालाय म्हणून ठेकेदार काही करू शकणार नाही. त्या काळामध्ये करतील काहीतरी, परंतु इथं सगळ्यांना जोडून ठेवण्याची शक्ती संत वाङ्मयाची आणि या काल्याची आहे. मग कुठं राजकारण करायचं तिथं करा, वर्षभर काय करायचं ते करा, पण वार्षिक हा उत्सव निकोप मनाने करा, निरोगी मनाने करा. इथं जात माहिती नाही, इथं धर्म माहिती नाही, इथं कुठलाच प्रश्न नाही, इथं फक्त कृष्ण. असा हा अखंडतेचा काला साधू संतांनी केला. तो आपल्यापर्यंत आला. फक्त त्या मडक्यांसाठी धडपड करू नका. त्या माठासारखं सुद्धा आमचं जीवन फुटत असताना सुद्धा त्याचं आकर्षण जगाला असावं, त्यासाठी ती मडके घरी घेऊन जा. आणि त्या दही आणि भाताचा काला करत असताना आमचा जीव रसहीन आहे, लाहीप्रमाणे आहे. आमच्या जगण्याला सुद्धा दह्याची रसमयता प्राप्त व्हावी, परमात्म्याची रसमयता प्राप्त व्हावी, ते समजून हा काला खा. झाली सेवा भगवंताच्या चरणी आणि भगवंताच्या रूपाने नटलेले आपल्या सगळ्यांना समर्पित करायची आहे. खरं तर 10-10 मिनिटं करत करत मी तुम्हाला 2-2.5 तास पुढे आणलाय, त्याबद्दल मला माफ करा. आणि आपण मला सहन केलं तर इथपर्यंत त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा उत्सव व्हावा आणि या जगाचा निरोप घेण्याच्या अगोदर हा काला आमच्या जीवनामध्ये व्हावा, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण विराम देवा. विठ्ठल जय जय.